कोकणात ठाकरे सेना नामशेष होणार। ठाकरे सेनेतून घालवण्यासाठी विनायक राऊतांनी आपली सुपारी घेतल्याचा आरोप बाळमानेंनी केलाय। यावर माजी खासदार विनायक राऊतांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अचानक संजय राऊत साहेबांनी हकालपट्टी केली। खरं तर मला त्यांनी बोलवायला पाहिजे होतं, शोकात नोटीस द्यायला पाहिजे होती। कारण काय मी शिवसेनेची महाविकास आघाडीत 6 ठिकाणी हे असं घडलंय, परंतु विनायक राऊत साहेबांनीच जर कदाचित सुपारी घेतली असेल मला घालवून देण्याची, आणि त्यामुळे त्यांनी घाई केली असं मला वाटतं। आणि म्हणून मला वाटत नाही कोकणच्या व्यापक हितासाठी एक यशस्वी माघार घेणं म्हणजे काही त्याच्यामध्ये गैर आहे असं मला वाटत नाही। चोराच्या उलट्या बोंब म्हणतात तसं आहे ते। खरं म्हणजे ज्या विश्वासाने माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांना उमेदवारी दिली, तो विश्वास त्यांनी पायदळी तुडवला आणि उद्धव साहेबांशी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी विश्वासघात करण्याचं पाप बाळमाने यांनी केलं। बाळमाने म्हणजे बदमाशी, बाळमाने म्हणजे चापलुशी, बाळमाने म्हणजे विश्वासघातकीपणा, असे बाळमानेंसारखे रंग बदलणारे सरडे किती येतील आणि जातील। 2024 मधील विधानसभा आणि लोकसभा निवडणूक तसंच 2026 मधील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये पक्षाचं पानिपत झालं। मातब्बर नेत्यांचे पक्षांतर, अंतर्गत वाद आणि महायुतीची वाढती ताकद यामुळे कोकणात ठाकरे सेनेची पकड सैल झाल्याचं दिसून येत आहे। आपण कोकणातील ठाकरे सेनेची राजकीय ताकद पाहूया। रायगडमध्ये भाजपचे 3 आमदार, शिंदे सेनेचे 3, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 1 आणि ठाकरे सेना 0। रत्नागिरी जिल्ह्यात शिंदे सेनेचे 3, ठाकरे सेना केवळ 1, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 1 आमदार। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपचा 1 आणि शिंदे सेनेचे 2 आमदार आहेत, तर ठाकरे सेनेचा एकही आमदार नाही। लोकसभेतही ठाकरे सेनेचं अस्तित्व संपल्यात जमा आहे। भाजपचा 1 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार आणि ठाकरे सेना 0 असं चित्र आहे। म्हणजेच कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव हे ठाकरे सेनेचे एकमेव आमदार आहेत। ठाकरे सेनेचे एक नेते पक्ष सोडून जाऊ लागले। राजापूरमधून 3 वेळा आमदार राहिलेले राजन साळवी विधानसभेतील पराभवानंतर आणि एसीबीचा ससेमिरा मागे लागल्यानं शिंदे सेनेत गेले। त्यावेळी त्यांनीही विनायक राऊतांवर निशाणा साधला होता। एकेकाळी ठाकरेंचं कोकणावर एक हाती वर्चस्व होतं, पण आता ती जादू राहिली नाही। उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली। विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव किंवा आदित्य ठाकरेंनी एकही कोकणचा दौरा केलेला नाही, प्रभावी सभा नाही, ज्वलंत प्रश्नावर आंदोलन नाही। त्यामुळे तळागाळातील कार्यकर्ता पक्षापासून दुरावला गेलाय। ठाकरेंची कोकणातील माणसाशी नाळ तुटल्याचं बोललं जातंय। त्यामुळे 2029च्या विधानसभा निवडणुकीत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी ठाकरे सेना काय रणनीती आखते ते पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।